नमस्कार मित्रांनो, धुलीवंदन ही आपण रंगानेच का खेळतो हे तुम्हाला माहीत आहे का? तर ही फक्त एक मजा नाही, यामागे श्रीकृष्णाची एक सुंदर कथा आहे. हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जेव्हा श्रीकृष्ण लहान होते तेव्हा ते सावळे होते आणि राधाराणी या गोऱ्या होत्या. या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी ते यशोदामाईंकडे गेले. यशोदामाईंना त्यांनी विचारलं, "मी इतका सावळा आहे आणि राधा इतकी गोरी." तर त्यावेळी यशोदामाईंनी गमतीने त्यांना सांगितलं की तू तिच्या चेहऱ्यावर रंग लाव आणि तेव्हापासून रंगाने खेळण्याची परंपरा सुरू झाली असे मानले जाते. तसेच आजही बरसाना आणि वृंदावन इथे ही परंपरा मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. धुलीवंदन म्हणजे रंगांच्या माध्यमातून प्रेम आणि समानता पसरवण्याचा सण. तसेच धुलीवंदन आपल्याला शिकवते आपल्या जीवनात कितीही वेगळे रंग असले तरी शेवटी ते रंग एकत्र होऊन अगदी सुंदरच दिसतात. या धुलीवंदनात तुम्ही कोणाच्या आयुष्यात सुंदर रंग भरणार मला कमेंटमध्ये नक्की सांगा.